नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं विजयश्री होम या चॅनलमध्ये एका नवीन रेसिपी सोबत। तर उन्हाळा म्हटलं की जिभेला घशाला थंडगार अनुभूती देणारं पेय हे हवंच। त्यासाठी ही आजची रेसिपी तुमच्यासाठी। तर उन्हाची काहिली कमी करण्यासाठी चुटकीसरशी बनणारी कोल्ड कॉफी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत। इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे छोटंसं आणि त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा मी कॉफी पावडर घालते आहे। तर कशासाठी घालते आहे ते पुढे कंटिन्यू करा। त्यानंतर इथे मी जेवढी कॉफी घेतलेली आहे त्याच्या डबल साखर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचे। त्यानंतर 3 ते 4 आईस क्यूब घालायचे त्याच्यामध्ये। तर हे आता आपल्याला मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं आहे। तर इथे मी एकदा फिरवून घेतलंय मिक्सर मध्ये, थोडंसं जाडसर राहिलंय। तर आपल्याला चांगलं पेस्ट होईल या पद्धतीने वाटून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये। तर पुन्हा 1 ते 2 वेळा आपण मिक्सर मध्ये फिरवून घेऊया आणि पाणी वगैरे काही घालायचं नाही। तर मी पुन्हा 2 वेळा मिक्सर मध्ये फिरवून घेतले। पाहूयात आपण कशा पद्धतीने पेस्ट तयार झालेली आहे आपली। तर थोडंसं अजून जाडसर वाटते, त्यामुळे पुन्हा एकदा मी मिक्सर मध्ये फिरवून घेणार आहे। आपल्याला खूप जास्त असं क्रीमी होईल, म्हणजे आपली जेवढं तुम्ही जास्त त्याची पेस्ट अशी दाटसर बनवाल तेवढी तुमची कॉफी जी आहे तेवढी क्रीमी होईल। तर मी पुन्हा एकदा फिरवून घेतले आणि हे पाहू शकता आता। तर तुम्हाला अजून दाटसर हवी असेल तर तुम्ही कॉफी पावडर जास्त वापरू शकता। आणि काय मस्त झाली पाहू शकता। तर इथे मी आता ग्लासला थोडंसं डेकोरेशन केलेलं आहे, चॉकलेट थोडं मेल्ट करून त्याला ग्लासला आतमधून डेकोरेशन केलेलं आहे। तर मस्त आपण जी पेस्ट आहे कॉफीची ते घालूयात ग्लासमध्ये। आता यावरती आपल्याला मस्त थंडगार असं दूध ओतून घ्यायचे आणि मस्त सर्व करण्यासाठी लगेचच आपली कोल्ड कॉफी तयार होणार आहे। तर उन्हाची काहिली कमी करण्यासाठी अशी झटपट बनणारी कोल्ड कॉफी नक्कीच बनवा आणि तुम्ही आनंद घ्या। तर खूप छान अशी फेसदार कॉफी तयार झालेली आहे आपली। तर थोडंसं मी डेकोरेशन केलंय। तर मंडळी, तुम्हाला ही कोल्ड कॉफीची रेसिपी कशी वाटली ते तुमच्या कमेंट्समधून नक्की कळवा आणि असेच छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन दिले त्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।